सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अधिकचे कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी केली आहे। जिल्हाधिकारी यांनी सिव्हिल हॉस्पिटलला 75 लोकांना कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी घेण्याचे आदेश दिले असून सिव्हिल प्रशासन केवळ 25 लोकांना कोविडसाठी कामावर घेतल्याची माहिती विश्वभूषण कांबळे यांनी दिली। सध्या 25 कर्मचाऱ्यांवर सेवेचा भार पडला असून त्यांची मानसिक स्थितीही परिणामकारक होत चालली आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी अधिक कर्मचारी नेमण्यात यावेत अशी मागणी विश्वभूषण कांबळे यांनी केली आहे। दिवसांदिवस कोरोनाचे पेशंट वाढत चालले असताना सिव्हिल हॉस्पिटलकडे प्रशासनाचे लक्ष कमी पडत आहे। कारण जिल्हाधिकारी साहेबांनी 75 लोकांना कर्मचाऱ्यांसाठी मान्यता दिली असताना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फक्त 25 लोकांनाच कामावर घेण्यात आले। आत्ता मला एका कर्मचाऱ्याचा फोन आला की डबल ड्युटी करावं लागत आहे। सकाळीपासून जे संध्याकाळपर्यंत 2 ड्युट्या कर्मचाऱ्यांना कमी करावं लागत आहेत। 25च कर्मचाऱ्यावर ए, बी आणि सी ब्लॉक या तिन्ही ठिकाणी काम होऊ शकत नाही। त्यात जास्तीत जास्त कर्मचारी सामावून घ्यावे असे जिल्हाधिकारी साहेबांना वेळोवेळी निवेदन देऊन देखील यामध्ये सिव्हिल कमी पडत आहे का प्रशासन कमी पडत आहे याचा अंदाज लागत नाही। त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी जास्तीत जास्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लक्ष द्यावे आणि किट उन्हाचा पारा चढताना देखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे कर्मचारी किट घालून सकाळीपासून जे संध्याकाळपर्यंत काम करत आहेत जर हे कर्मचारी काम करता जर यांचा जीव गेला तर याला जबाबदार कोण राहील? कारण रोज कमीत कमी 100 लोकांचे डायपर एक कर्मचाऱ्यांना बदलावं लागत आहे। एवढ्या या कोविड वॉर्डामध्ये किट घालून सकाळीपासून डबल ड्युट्या करायचं। पहिला 3 सुट्टी मिळत होते, आता 1ही सुट्टी मिळेना कारण कर्मचारीच कमी आहेत। त्यामुळे सुट्ट्या मिळत नसलेत, त्यामुळे डबल ड्युटी नका कर्मचाऱ्यांना कमी करावं लागत आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी जास्तीत जास्त या ठिकाणी लक्ष द्यावे आणि जास्तीत जास्त कर्मचारी या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये द्यावे। कारण या ए, बी, सी या तिन्ही ब्लॉकला 25 लोक कर्मचारी होऊ शकत नाहीत। त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचारी कामावर घ्यावे अशा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलो, पण ह्याच्यानंतरही जिल्हाधिकारी साहेबांनी जास्तीत जास्त ह्याकडे लक्ष द्यावे सिव्हिल हॉस्पिटलकडे। आपण पाहत आहात रयत संवाद यूट्यूब चॅनल। रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा।